त्यांना कसल्याही प्रकारची किंमत त्या ठिकाणी नाही. माझाच माईक आणि माझंच ऐक अशी परिस्थिती पुढाऱ्यांची. तर निलेश लंके त्यांच्याबद्दल आम्हाला माहितच नाहीत कोणते उमेदवार आहेत दुसरे. एमआयडीसी आणली कुठं कर्जत तालुक्यात आणली त्यांनी, अजून इकडे बघितली बी नाही. ती पण कॅन्सल झाली. ते पण आता कॅन्सल झाली म्हणते. विखे दादानी आम्हाला त्या देवाला यात्रेला त्याला नेलं. काय कसं आहे वातावरण मतदारसंघात सध्या लोकसभेला सध्या निलेश लंकेंचंच फार रिझल्ट वाटतंय मला या बारीने सुजय विखेंपेक्षा. बाकीचे जे राजकारणी लोक आहेत त्यांना मंच नाहीये. म्हणजे आपण म्हणतो की आम्ही तुम्हाला मोफत शिक्षण देऊ, पण दादा एकमेव आहेत ज्यांच्याकडे कॉलेज रेडी आहे, फक्त मुलींना न्यायचंय. शैक्षणिक बाबींमध्ये विखे परिवाराबद्दल सांगायची गरज नाही मला वैयक्तिक असं लेवलला वाटतं. आणि त्याच वेळेस आपण विरुद्ध दिशेने विचार ज्यावेळेस करतो त्यावेळेस निलेश लंके साहेब समोरून त्यांच्या विरोधात जे उभा आहेत, तुम्ही मला सांगा यांची पार्श्वभूमी काय, यांचं शिक्षण किती आहे? निलेश लंकेच. कारण कोविडमध्ये त्यांनी जे केलंय ते माझ्या अंदाजे तरी कोणत्या आमदारांनी किंवा खासदारांनी सध्या तरी केलं नव्हतं त्या काळात. की 2 आमदार आहेत, एक भाजपचा आहे एक राष्ट्रवादीचा आहे, दोघांचे वाद चालू आहे, हे काम मी आणलं हे काम मी केलं. त्यानंतर आता इथून पुढं खरं ठरल की पब्लिक काय करते. नमस्कार, मी सूरज. अहमदनगर लाईव्ह 24च्या माध्यमातून आज आपण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातल्या जामखेड या शहरात आलो आहोत. तर इथं आपल्यासोबत पेपर विक्रेतेवाले काका आहेत. आपण त्यांना काही या संदर्भात प्रश्न विचारू. तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, कसं आहे वातावरण जामखेडचं? वातावरण म्हणजे म्हणावं असं व्यवस्थित नाही आहे, पण ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या गोष्टी होत नाही आहेत. काय गोष्टी व्हायला पाहिजे ना? रोडचं कामच बघा ना तुम्ही, किती दिवस झालं हे झालेलं रोडचं काम. एक मशीनमध्ये अख्ख्या रोडचं काम होऊ शकतं का? हे इथं 2 मशीनी आहेत, इथं तिकडं 2 मशीनी पाहिजे, इथं 2 मशीनी पाहिजे. 2 मशीन 2 ठिकाणचं काम कसं काय लवकर होणार? आता इथं उमेदवार आपल्याला सुजय विखे पाटील आणि संभाव्य उमेदवार असं म्हणलं जातं की निलेश लंके असतील. तर तुम्हाला काय वाटतंय, 2 मध्ये तुल्यबळ कोण आहे, प्रबळ कोण आहे जास्त? प्रबळचं नाही सांगू शकत, पण गेल्या वेळेस सुजय विखे पाटीलच आले होते. पण त्यांनी जर व्यवस्थित लक्ष घातलं तर सगळं काम व्यवस्थित होऊ शकतं. म्हणजे पॉझिटिव्ह बातमी सुजय विखेला जास्त पॉझिटिव्ह आहे असं म्हणताय? सुजय विखे पाटील म्हणजे कसं अहमदनगरमधले ते, त्यांना व्यवस्थित होऊ शकतं. त्यांनी पण लक्ष घालायला पाहिजे व्यवस्थित. निलेश लंकेंच्या बाबतीत काय मत आहे तुमचं? त्यांच्या संदर्भात आपण एवढं ऐकलेलं नाही. म्हणजे ह्या लॉकडाऊनमध्ये भरपूर मदत केलेली त्या साईडला, तिकडं पारनेरचेत ना ते, त्या साईडला लॉकडाऊनमध्ये त्यांच्या बाबतीत भरपूर ऐकलेलं. नमस्कार, अहमदनगर लाईव्हच्या माध्यमातून आता आपण जामखेडच्या ST स्टँडवर आलेलो आहेत. ते तरुण मुलं आहेत आपल्यासोबत. बोला, काय वाटतंय, काय खासदारकीचं इलेक्शन लागलंय, वातावरण काय इलेक्शनचं आता सध्या? बीजेपीचं वार आहे. राम शिंदे साहेब सांगतील ते उमेदवार, म्हणजे उमेदवार तर आहेत सुजय विखे. राम शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की सुजय विखे झाली पाहिजे, मग तेच होणार. वारं त्यांचंच आहे सगळीकडं. का म्हणजे त्यांचं वेळत घाटचा दवाखाना आहे, त्याच्यामध्ये कितीतरी गोरगरीब माणसं आहेत जे तिथे ऑपरेशन करतात, ते होते. त्याच्यामुळे लागणार तर सुजय विखेच. सामाजिक कार्यात त्यांचं मोठं विखेच लागणार 100%. विखेने निवड केलं नाही केला असं कोणी करतंय काही काम होय? तसं काय ना, भरपूर विकास झालेला आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली. भाजप 400 पार आहे, 100% होणार, यात काय वादच नाही. एवढी पायऱ्यामध्ये दादागिरी केली त्या लोकांनी, असं ते म्हणजे 5 पोरं एकाचा काय दामन खाऊन टाकला असं मी व्हिडिओ बघितलं मी त्याच्या ग्रुपला. तर म्हणलं, काय नाव आहे तुमचं? मी प्रकाश अवसरे. मी आता खासदारकीच्या निवडणूक आहेत, याच्यात सुजय विखे आणि आपले हे आहेत निलेश लंके. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, दोघात प्रबळ उमेदवार कोणी? विखे साहेब ना. लंकेंचं काय काम इकडं काहीच नाही विषय एवढा. मग आता सध्या इलेक्शनचं वारं काय म्हणतंय? वारं चांगलं आहे सध्या. कोण आहे उमेदवार, कोण आहे? विखे आहे सध्या. विखे आणि त्यांना विरोधात निलेश लंके. तर मग तुम्हाला काय वाटतंय, कोण आहे दोघांमध्ये जास्त प्रबळ, कोण आहे? विखे लागेल असं वाटतंय. विखेंचं का बरं? विखे का आहे जर त्यांचे काम थोडेफार जनसंपर्क जास्त आहे. उमेदवार कोण आहेत माहिती? उमेदवार अजून काय माहिती नाही. आता सुजय विखे पाटलांचं तिकीट फिक्स आहे.
पण आणि त्यांना विरोधात शक्यतो निलेश लंके असतील. हां. तर तुम्हाला काय वाटतं दोघांमध्ये तुल्यबळ कोण आहे? भाजपच येणार आहे. भाजपचं वातावरण चांगलं आहे म्हणायचं. हां, चांगलं. अच्छा. खासदारकीला बरं का? हां, खासदारकीसाठी म्हणजे केंद्रात भाजप आलं पाहिजे. आणि सुजय विखेबद्दल काय मत आहे मग? तसं चांगलं आहे. चांगलं, त्यांची पण कामं चांगली असं म्हणायचं. ठीक आहे. तर काय नाही, आता हे लोकसभाच्या निवडणूक आहेत खासदारकीच्या. 2 उमेदवार आहेत आपल्याकडं, सुजय विखे पाटील आणि निलेश लंके. तर निलेश लंके. बरं, काय त्यांचं काय एखादं काम तुम्हाला जे चांगलं वाटलं? माणूसच आवडतो, कामं सगळे भारी करतो. काय केलं विखे साहेबांनी? काय केलं? आता तुम्ही सांगायचं. तुम्हाला दिसत नाही का? आम्ही सांगणार नाहीत, पण लंके साहेब एवढं सांगणार. बरं. जामखेडपासून थोडं पुढं आल्यानंतर रस्त्याच्या कडेला इथं शेतामध्ये बाबा भरणं करताना आपल्याला दिसत आहेत. जरा आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सुजय विखे जलामल्यापासून BJP शिवाय मतदानच नाही माझं, तर मला काय विचारायचं? हां, आपले खासदार आता कोण आहेत मग? सुजय विखे. मतदान त्यांनाच. जलामल्यापासून मतदान BJP शिवाय दुसरीकडे दिलंच नाही. अच्छा. येतो आता रोहित दादाची एक जवळ रस्त्यावर घर येते, एखाद्याची घर येते, छाव हो करून वाटायला का दगड हाणू का त्याला. त्यांचा अधिकार आहे सगळ्याला मतदान मागायचा. आता आपण नसं पण कुणी लक्ष देत नाही. इथं बेरोजगारी वाढलेली आहे, इथं भांडणं आहे भरपूर. इथं पोरांना, तरुण पोरांना कामधंदेच नाही आहेत, मग ते वाम मार्गाला जाते. आमदार रोहित पवारांनी कामं नाही केले का? असं MIDC आणली, कुठं कर्जत तालुक्यात आणली त्यांनी, अजून इकडे बघितली बी नाही. ती पण कॅन्सल झाली. ते पण आता कॅन्सल झाली म्हणते. तरुण बेरोजगारांना काही कामधंदे नाही साहेब. इथं रोजगारीची लय मोठी समस्या आहे पहिल्यापासून, आणि दुष्काळी तालुका आहे आमचा साहेब. ते यांनी लक्ष घालायला पाहिजे होतं, यांनी कुणीही लक्ष घातलं नाही सर. 10 आमदार जरी तालुक्याला झाले तरी आम्हाला काय अडचण नाही. नाहीतर आता हे धूळ आहे, हे धुळीचं साम्राज्य. लहान मुलं असतात जे गाडीहून जाणार येणार, त्यांचं आरोग्य धोक्यात येतं, फुफ्फुसाचे आजार होणार. म्हणजे ह्या पिढीचं, इथून पुढच्या पिढीचं आयुष्यमान हे 10-10 वर्षांनी कमी व्हायला लागलं. कुणामुळं? या लोकप्रतिनिधींमुळं. तुम्ही EC मध्ये बसता, चिल्डमध्ये बसता, तुम्हाला लोकांचं देणं घेणं आहे का? फक्त मतदान करा. म्हणजे फक्त मतदार हे यूज अँड थ्रोची भूमिकेमध्ये आहेत. त्यांना कसल्याही प्रकारची किंमत त्या ठिकाणी नाही. माझाच माईक आणि माझंच ऐक, अशी परिस्थिती पुढाऱ्यांची. 2 आमदार असले काय, 10 आमदार असले काय, मी मान्यता आणली आणि मी हे केलं. अरे कर ना, तुझे काय हात धरले काय? तुम्हाला स्वतःची टमकी वाजवायची ना, तुम्ही ती प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. ह्या अनुषंगानं प्रत्येकाने वागलं पाहिजे. आता जनता सुज्ञ झालेली आहे, आणि सगळ्यात मोठा प्रश्न आमचा असेल तो म्हणजे मराठा समाज आरक्षण. नुसतं देऊ करू, नुसतं आणायचे, कागद काढायचे, पाटील मुंबईला गेलं की काहीतरी वावड्या उठवायचं, माघारी लावायचं. ह्याच्यावर सुद्धा कुठंतरी ठोस निर्णय घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी येणाऱ्या कालखंडामध्ये या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी, जो लोकप्रतिनिधी विधानसभेत असेल त्यांनी विधानसभेत मांडायचा, जो लोकसभेत असेल त्यांनी लोकसभेत मांडायला पाहिजे. एवढाच आमचा प्रश्न आहे. त्यावेळेस आम्ही मतदानाचा विचार करू आणि कुणीही आमचं मतदान ग्राह्य धरू नये की आम्ही त्यांनाच करणार म्हणून. जो आम्हाला उमेदवार योग्य वाटेल, जो लोकांच्या अडीअडचणी सोडेल, त्याला निश्चित आम्ही मतदान करू. आता आपण सावर गावात आलेलो आहे. इथं काही तरुण मंडळी आपल्याला दिसत आहेत. तर निवडणुकीसंदर्भात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. नाव काय तुमचं? आजीनाथ गोरे. काय वाटतं आता हे जे खासदारकीच्या निवडणुका चालू आहेत त्यामध्ये उमेदवार कोण आहेत माहिती आहे तुम्हाला? हो, निलेश लंके आणि सुजय विखे. काय वाटतं कोणाचा? सुजय विखेचा. कारण मागल्या 5 वर्षात सुजय विखेचंच हे झालं, म्हणजे काम चांगलं झालं, त्यामुळे ह्या वेळेस बी तीच येणार अशी अपेक्षा वाटते. तुमचं मतदान कोणाला जातं? आमचं भाजपला. पहिल्यापासून भाजपला. तुम्हाला काय, तुमची काय प्रतिक्रिया? सुजय विखे. सुजय विखे. त्यांचे काही कामं, गावात काही कामं वगैरे झाले? काय कामं आलेले आहेत ना, शासकीय कामं. खासदार निधी, खासदार निधीतून त्यानं पाठपुरावा केला आहे त्यांनी? पाठपुरावा भरपूर केलेले. त्यांचं काही चक्कर वगैरे होती गावाकडे कधी? हो होते गावाकडे विचार. मग आता दुसरं कोण आहे ह्याच्यात म्हणा निवडणुकीला? आता आहे ती भाजपच आहे. भाजपचं वार आहे. मग काय भाजपचे उमेदवार कोण आहेत माहिती आहे तुम्हाला? सुजय विखे पाटील. मग मतदान त्यांनाच काय? मग आतापर्यंत केलंय ना, आता काय दुसरीकडे जाणार? आपले दुसरे उमेदवार निलेश लंके आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला माहितच नाहीत कोणते उमेदवार आहेत दुसरे. बोलायचं खरं. हे सावरगाव मधील लोकांची प्रतिक्रिया आहे. तारखेच्या निवडणूक आहेत
त्यात तुमचं मतदान तुम्ही कोणाला करणार मग? सुजय विकेल. सुजय विखे. त्यांच्या विरोधात उमेदवार निलेश लंके आहेत, तर त्यांच्याबद्दल त्यांना नाही करणार का बरं? त्यांच्या आजपर्यंत आपल्याला काहीच नाही भेटले लाभ. विखे दादाने आम्हाला त्या देवाला यात्रेला त्याला नेलं होतं. म्हणजे विखे यात्रा वगैरे त्यांच्या मार्फत झाले. आता आपण जामखेडच्या नागरी वस्तीमध्ये आले आहोत आणि जामखेडमधील काही नागरिकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार ताई. नमस्कार. काय वाटतं आता हे जे इलेक्शन येऊ घातलंय त्यामध्ये लंके आणि विखे हे 2 उमेदवार आहेत, यामध्ये तुम्हाला काय वाटतं प्रबळ उमेदवार कोण आहेत? नक्कीच सुजय दादा विखे. काही कारण? त्यामागे भरपूर कारण आहेत. की जसं सांगायला गेलं की आपले जे उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित आहेत आणि मी पण एक उच्च शिक्षित महिला आहे, तर आमचे जे काही प्रश्न असतील ते दादा सहजरित्या पुढे मांडू शकतील. यामुळे नक्कीच आम्ही आमचे उमेदवार सुजय दादा यांनाच म्हणजे प्रोत्साहन देऊ. त्यांचे जामखेडमध्ये रिसेंटमध्ये झालेला होम मिनिस्टरचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमालाही महिला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात आणि शिक्षित असल्यामुळे ते शिक्षित आजकालची पिढी सगळी शिक्षित आहे ना, त्याच्यामुळे ते सगळे त्यांचे प्रश्न समजून घेऊन लोकसभेमध्ये मांडू शकतात. डॉक्टर म्हणा किंवा मेडिकल फील्ड म्हणा, मेडिकलच्या टेस्ट म्हणा, रुग्णांची सेवा म्हणा, दादा हे स्वतः डॉक्टर आहेत, त्यांचं तुम्हाला सांगायची गरज नाही. ते मेडिकलमध्ये खूप मुरलेला माणूस आहे. मला का वाटतं दादा यावे, कारण मेडिकल क्षेत्रामध्ये मुलींना जे आपण म्हणतो ऐकतो की मुलींना आता मोफत शिक्षण होणार आहे, ते मला वाटत नाही. पण दादा जर आले तर मला वाटतं दादा त्याच्यामध्ये काहीतरी मुलींना त्यांचं स्वतःचं क्षेत्र उभं आहे. फक्त त्यांना जाऊन लोकांना मंच ऑलरेडी रेडी आहे, फक्त मुलींना न्यायचं आहे आणि शिकायला टाकायचं आहे, हे दादाच करू शकतात. कारण बाकीचे जे राजकारणी लोक आहेत त्यांना मंच नाही आहे. म्हणजे आपण म्हणतो की आम्ही तुम्हाला मोफत शिक्षण देऊ, पण दादा एकमेव आहेत ज्यांच्याकडे कॉलेज रेडी आहे, फक्त मुलींना न्यायचं आहे, तर दादा ते तिथपर्यंत मुलींना नेऊ शकतात. हे मला योग्य वाटतं, दादाच योग्य वाटतं. धन्यवाद. इथे आपल्याला काही तरुण मित्र दिसत आहेत, तर आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार दादा. आता हे जे इलेक्शन येऊ घातलं आहे खासदारकीचं, यामध्ये 2 उमेदवार आहेत आपल्याला, निलेश लंके साहेब आणि सुजय दादा. तर काय वाटतंय, कसं आहे वातावरण? काय नाही, 100% सुजय दादा येणार. कारण त्याच्या मागं काही अशी रिझन आहे, जसं की आता एक जो लोकप्रतिनिधी असतो किंवा समाजासाठी असतो आणि समाजाच्या 3 तत्वांवर अवलंबून असतो, ते असतं सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक. आणि या 3ही तत्वांना व्यवस्थितपणे पेलून जनतेचा विकास करणार तर फक्त सुजयदादा विखे पाटील. आता आम्ही फक्त शाब्दिक नाही बोलत, याच्यामागे रिझन असेल की आर्थिक गोष्टींमध्ये म्हणलं तर आज वृद्धांपासून सर्वांना मोफत शिबिर वगैरे चालू आहे. जामखेड तालुक्यामध्ये किंवा कर्जत तालुक्यामध्ये तुम्ही जा किंवा पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये सुजय दादांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर धार्मिक गोष्टींचं जर म्हणलं तर सतत एका वर्षातून बघा शिर्डीला, कधी कोल्हापूरला, अशा विविध ठिकाणी लोकांना मोफत खर्चातून ते देवाला घेऊन वगैरे जातात. शैक्षणिक बाबींमध्ये विखे परिवाराबद्दल सांगायची गरज नाही, मला वैयक्तिक असं लेवलला वाटतं. आणि त्याच वेळेस आपण विरुद्ध दिशेने विचार ज्यावेळेस करतो त्यावेळेस निलेश लंके साहेब समोरून त्यांच्या विरोधात जे उभा आहेत, तुम्ही मला सांगा यांची पार्श्वभूमी काय, यांचं शिक्षण किती आहे? हा माणूस सांगतो की मी पत्र्याच्या घरात राहतो, 1 नंबरचा खोटारडा माणूस आहे. तुम्ही पक्षीय विचार न करता व्यक्तिगत विचार केला पाहिजे, आणि व्यक्तिगत विचार केला तर मला वाटतं सुजयदादा विखे पाटीलच 1 नंबर राहतील. अशा विविध गोष्टी आहेत, जसं की कोरोना काळामध्ये जे मदतीचं त्यांनी असे बिल्डिंगवर बिल्डिंग बांधत गेले, बाबा तारीफाचे पूल चालू होते, पण तुम्ही बारकाईने अभ्यास केला का? यासाठी सुद्धा वर्गणी गोळा केली होती. त्या टायमिंगला लोकांना खायला नव्हतं, अशा पिरियडमध्ये लोकांकडून वर्गणी घेऊन त्यांना सेवा सुविधा प्रदान करायच्या आणि त्याच्याबरोबर स्वतःचं नाव करून घ्यायचं. म्हणजे या पातळीचा हा व्यक्ती आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या तुलनेत सुजयदादा कधी बी सर्रास ठरणार आहेत आणि 1 नंबर व्यक्तिमत्व आहे. आणि आत्तापर्यंत जनतेला तुम्ही आम्हालाच नाही तर अजून इतर ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करा आणि तुम्ही इथं उभं असलेल्या प्रत्येक व्यक्तीला देखील विचारा. सुजयदादा विखे पाटलांनाच आमचं मत असणार आहे आणि 100% असणार. काय म्हणतायत दादा, तुमचं मत कोणाला आहे? सुजयदादा विखे पाटील. आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या, तर एकंदरीत तर असं दिसतंय का सुजयदादा विखे पाटलांचं पारडं या ठिकाणी जड आहे. इथे काय आपल्याला व्यावसायिक बसलेले दिसत आहेत, तर त्यांचं देखील मत काय आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. नमस्कार. काय कसला व्यवसाय आपला? आमचा मंडप खुर्च्या वगैरे टेबल खुर्च्या त्याचा व्यवसाय. अच्छा. काय वाटतं इलेक्शनचं आता सध्या वातावरण आहे, काय वाटतं कोण? सुजयदादा विखे पाटीलच. सुजयदादा. हो. काही विशेष कारण? कारण आम्हाला जेव्हा पैशाची गरज होती तेव्हा आम्ही जर समजा एखाद्या सावकाराकडे गेला असतो त्यावेळेस आम्हाला जे त्याचं व्याज दर आहे तर जास्त प्रमाणात म्हणजे मार्केट रेटला ते जास्त रेटमध्ये आम्हाला मिळालं असतं. सुजयदादांच्या
मदतीमुळं आम्हाला जे गव्हर्नमेंट स्कीममध्ये मुद्रा लोन मिळाले त्या हिशोबाने ते म्हणजे तर तुम्ही मुद्रा लोनचा फायदा घेतला सारा सुजय दादांमुळं. ते सुजय विखे दादांचं आहे वातावरण आहे ना. श्रीगोंद्यात तुम्हाला असं वाटतं का तिकडं सुजय विखेचं? हो, श्रीगोंद्यात सुजय विखे दादांचे चांगले काम आहेत, रोड वगैरे केले. तुमचं काय मत आहे? आता हे जे खासदारकीची निवडणूक आहे ती त्याच्यात कोणाचं पारडं जड वाटते? निलेश लंके. निलेश लंके. तुमचं गाव? खरडा. आता खासदारकीची निवडणूक आल्यात ना, त्या संदर्भात मग आता काय वाटतं कोणाचं पारडं जास्त जड? भाजपचे उमेदवार कोणी माहिती? कोणीकडे होय जामखेडमधून करत कोण आज उभं राहिलेलं नाही. नाही आपल्या खासदारकीसाठी जे आता उमेदवार आहेत आपले सुजय विखे पाटील आहेत. विखे नगर दक्षिण मधून तेच आहेत आणि निलेश लंके त्यांना विरोधात आहेत. तर तुम्हाला काय वाटतं कोणाचं पारडं? भाजपच पाहिजे. भाजपने बरेचसे सवलती दिलेल्या आहेत. काय त्यातलं काय सांगता येईल तुम्हाला? रोडचे हे करून झालेलं आहे त्यांनी आतापर्यंत 75 वर्षात कुणी नाही केलेलं काय. पुन्हा तुम्हाला गॅस दिलाय, शैक्षणिक सुविधा दिल्या काय. तुमचं 370 कलम हटवलं त्यांनी, दुसरं कोणी हटवू शकलं नाही. भरपूर कामं केली त्यांनी. तसे भरपूर कामं केली. गडकरींनी खूप कामं केली. गडकरी साहेबांनी रस्त्यांसाठी कामं केली. कुणीच करू शकला नाही. मग यांचे आभार मानले पाहिजेत. एकंदरीत मोदीची कामगिरी चांगली म्हणा. एकदम 100%. आणि भारताला तारू शकतील तर ते तारू शकतील, बाकी कोणताही पक्ष नाही. बरं, काही तरुण मुलं आहेत आपल्यासोबत. बोला, काय वाटतंय? काय खासदारकीचं इलेक्शन लागलंय, वातावरण काय इलेक्शनचं आता सध्या? बीजेपीचं वार आहे. राम शिंदे साहेब सांगतील ते उमेदवार, म्हणजे उमेदवार तर आहेत सुजय विखे. पण राम शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की सुजय विखे झाली पाहिजे, मग तेच होणार. वारं त्यांचंच आहे सगळीकडं. का म्हणजे त्यांचा वेळतघाटचा दवाखाना आहे, त्याच्यामध्ये कितीतरी गोरगरीब माणसं आहेत जे तिथे ऑपरेशन करतात, ते होते. त्याच्यामुळे लागणार तर सुजय विखेच. सामाजिक कार्यात त्यांचं मोठं विखेच लागणार 100%. सुजय विखेंचं एक काम आहे, हा जो रोड आहे सावतारा रोड एकदम भारी झालेला आहे. सावतारा रोडचं काम बऱ्याच दिवसापासून राहिलं होतं, पण आता चालू आहे ना. मग तेच आता त्यांनी केलं काम. हो, त्याच्यामुळे ते तर निवडून येणार आहे. मग मित्रा काय म्हणतात? काय कसं आहे वातावरण मतदारसंघात सध्या लोकसभेला निलेश लंकेंचंच पार रिझल्ट वाटतंय मला या बारीने सुजय विखेंपेक्षा. मला वाटतं शरद पवार गटाकडून निलेश लंकेला उभं राहणार त्या बारीने, तर त्यांचं मला वाटतं ही पार रिझल्ट ह्या बारीने सुजय विखेला भारी पडते मला वाटतं. निलेश लंके काही कारण तुम्हाला त्याच्यामुळे? कारण सध्या ह्यांच्यातली पक्षामधली गटबाजी ही जरा भाजपमध्ये राम शिंदे साहेबांची गटबाजी चालू आहे ह्यांची पक्षामध्ये, त्यामुळे अडचण येऊ शकते सुजय विखेंना. तर बरेचसे समृद्धी जो महामार्ग इतका मोठा याच्या आधी कधी न बघितला होता, तो सुद्धा इतका मोठा झाला. इंटरनॅशनल लेवलला जी आपले पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी यांचे पण कार्य म्हणजे इंटरनॅशनल लेवलला बऱ्याच ठिकाणी त्यांचा एक रिस्पेक्ट आहे ऑल ओव्हर जगामध्ये. तर त्यानुसार खासदार सुजय विखेंचं काही काम तुम्हाला जे पटलं का? ॲक्च्युली रोडची जे कामं केले त्यांनी ते आम्हाला खूप आवडले. असं लंकेंचे बी भरपूर कोरोनामध्ये त्यांनी कामं केले. असं की ते आता आमचा एरिया जामखेड भाग असल्यामुळे लंकेंचं नगरच्या त्या साईडला काम झालेले भरपूर, आणि इकडे जे आहे ते विखे पाटलांचं आहे, त्याच्यामुळे आम्ही तर थोडं विकेंडला सपोर्ट करू. ठीक. तर हे होते काही इदरले तरुण, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. नमस्कार, मी सूरज. अहमदनगर लाईव्ह 24च्या माध्यमातून सुरू असलेल्या कौल नगरकरांचा या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. आत्ता मी कर्जतच्या ST स्टँडवर आलेलो आहे आणि इथं आपल्यासोबत बरेच काही लहान शाळेतली मुलं, तरुण मंडळी आणि भरपूर नागरिक देखील आहेत. तर चला आपण त्यांना नगरकरांचा कौल काय तर ते विचारूया. का तुला काय वाटतं, का कमून निघेल सुजय विखे तसे का शाळेतील मुलांना वगैरे सहकार्य करतात, त्याबद्दल सुजय विखे. खासदारकीचं इलेक्शन लागलंय, तर मग काय तुमच्या इथं उमेदवार माहिती कोण आहे? अजून कुठं आम्हाला डिक्लेअरच नाही झालं काय. सुजय विखे पाटील आहेत उमेदवार आणि निलेश लंके. सुजय विखे येईन निवडून. सुजय विखे निवडून येईन? का बरं, काय वाटतं असं कमून? आमची कामं केलेत ते. कामं केलेत? काय एखादं काम सांगताय का तुम्हाला? काय काम? रोडचंच काम झालंय. रोडचं काम विकेंडनी केलं का? बरं, चालतंय. बाबा तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही,
तुमचं काय मत आहे यावर? विकेंडने सर रोड केला तर काय सांगता येत नाही तर कोणी ती विखेने निवड केलं नाही आपलं केला असं कोणी करते काही काम होय. कर्जत तसं विके बी आहेत भरपूर आहेत, पण हे आरक्षण विषयावर जरा मराठा हे नाराज आहेत जरा बीजेपीवर. हो बीजेपीवर, त्यामुळं शक्यता निलेश लंकेची येऊ शकतात. ठीक. आणि निलेश लंके का चांगलं वाटतं, काय वाटतं तुम्हाला? चांगला लीडर आहे तो. हे सुजय विखे बी चांगले आहेत तसे, पण मतदारसंघात त्यांचं जास्त येणं जाणं नाही. लंके बी नाहीत म्हणजे आणखी इकडे कधी आले, भारी वाटतात, नेतृत्व चांगलं आहे त्यांचं. निलेश लंकेच, कारण कोविडमध्ये त्यांनी जे केलं आहे ते माझ्या अंदाजे तरी कोणत्या आमदारांनी किंवा खासदारांनी सध्या तरी केलं नव्हतं त्या काळात. निलेश लंके एक म्हणजे त्यांची विचारशैली, बोलण्याची पद्धत, काम करण्याची पद्धत ही बाकीच्यांपेक्षा एकदम वेगळी आहे. एकदम म्हणजे मनानं काम करणारा माणूस, ना की कोणाच्या धाकात वगैरे राहणारा. तर निलेश लंके शक्यतो तर येतीलच, चान्सेस त्यांचे खूप आहेत. तुला काय बोलायचं? निलेश लंके. काय वाटतं तुम्हाला, कोणाचं पारडं जास्त जड आहे? विकेचं पारडं जडच आहे. का बरं विकेचं का वाटतं? विके पहिल्यापासून थोडंसं हे राजकारणात ॲक्टिव्ह आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, तुमचं मतदान कोणाला जास्त आहे? विकेलाच मतदान जास्त होणार, असं म्हणजे जास्त मोठा माणूस असल्यामुळे विकेला जास्त होऊ शकतं. असं लंके बी आहे, पण कसं असतं लंकेला थोडंसं प्रमाण कमी आहे थोडं. तुमच्या कसं दुकानात सारेकडचे लोक गोळा होत असतात, सगळ्या चर्चा चालू असतात. सध्याला बाबा मोदीचे काम असले चांगले काम आहेत मोदीचे सुद्धा, म्हणजे आपल्या ह्याचे भारतासाठी त्याकरता बाबा मोदीचं फक्त यावेळेस यावं एवढंच. आणि विकेची बी कामं चांगली आहेत दोन्ही बी. आपलं काय लंकेला सुद्धा आपलं काय म्हणता येत नाही, पण विकेने बी चांगले कामं केलेली आहेत. नमस्कार सर. नमस्ते. काय नाव काय तुमचं? शंकर आडागळे. काय मग धंदा पाणी व्यवस्थित? धंदा चाललाय व्यवस्थित आहे. काय वाटतं वातावरण काय इलेक्शनचं इकडे? काय इलेक्शनचं वातावरण तर तापलेलं आहे आता. तापलंय काय? काय वाटतं कोणाची आवाज अशी? का आता जे विकास कामं केलेले ते सीट निवडून येऊ शकते. कोण वाटतं कोणी? सध्यात आता सुजय विखेचं वातावरण भरपूर आहे. सुजय विखेंचं वातावरण आहे. काय बरं काय वाटतं, काही कामं वगैरे? काय रस्ते झालेले आहेत. तुम्हाला काय वाटतं यातलं योग्य उमेदवार कोण आवडते जास्त? आता जे इथं कर्जतमध्ये झालेली कामं आहेत त्याच्यावर अवलंबून राहील की आता जनता कोणाकडे जाते. कारण बरेचसे प्रकरणं असे आहेत की मंजूर झालेले आहेत पण अद्याप कामं झालेली नाही आहेत. आता प्रत्येकजण, आता तुम्ही जर इथं अभ्यास केला असेल तर आपल्याकडं 2 आमदार म्हणून हा विधान पक्ष आहे ना, तो आपल्याकडं चालतो की 2 आमदार आहेत, एक भाजपचा आहे एक राष्ट्रवादीचा आहे. दोघांचे वाद चालू आहे, हे काम मी आणलं, हे काम मी केलं. त्यानंतर आता इथून पुढं खरं ठरल की पब्लिक काय करते, काय म्हणते, कोणाला मत देते, काय करते, की पब्लिकचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे. आता कुणी किती कामं केली आणि कुणी किती श्रेय वाटली हे आता पब्लिक मतदाराच सांगाल. म्हणजे या गोष्टी मतदानातून स्पष्ट होतील. मतदानातूनच स्पष्ट होतील. तुम्हाला काय वाटतं सध्या वातावरण रोग कुडालचा आहे, हवेचा रोग कोणत्या दिशेने जास्त? आता हवेचा रोग दोन्हीकडे पण आहे. काय आहे की आता पहिलं जे भाजपचे जे मूळ सरकार आहे, जे भाजप हिंदुत्ववादी संघटना चालू होती, तर हिंदुत्ववादी आता त्याच्यामध्ये राष्ट्रवादी पण मिक्स झाले. आता राष्ट्रवादीचे जे काही पहिले जे मूळ पक्ष आहेत त्यांचे, तर ते पण फुटलेले आहेत. म्हणजे अजितदादा वेगळे झाले, शरद साहेब वेगळे आहेत. आता त्याच्यामध्ये निलेश लंके आत्ता अजितदादा गटामध्ये होते, आता ते खासदारकीसाठी शरद पवार गटामध्ये आलेत. त्याच्यामुळं आता तसं कौल बघता येत नाही. आता जे मतदार करतील तेच खरा कौल. म्हणजे सगळंच कन्फ्युजन आहे. सगळं कन्फ्युजन आहे. ठीक. आपण आता कर्जतच्या रस्त्यावर फिरता या दुकानात बरेचसे कर्जतवासी आपल्याला इथं भेटलेत, तर त्यांच्याकडूनच आपण काय कर्जतचा कौल आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार सर. नमस्कार सर. तुमचं नाव? राहुल मनोहर आनर्से. दुकान तुमचंच आहे? हो. कसं आहे मग व्यवसाय कसा चाललाय सध्या? जेमतेम आहे, शांत आहे सध्या. शांतच आहे. हां. आणि राजकारण? राजकारण भरपूर चालू आहे आमचे. कसं आहे मग राजकारणात वातावरण सध्या? 2 आमदारांमुळं सध्या परिस्थिती बिकट आहे आमच्या तालुक्याची. बिकट आहे. आणि आता खासदारकीचे इलेक्शन लागल्यातच. हां हां हां. तर मग त्यात आता उमेदवार कोण आहेत तुम्हाला आहे का? आहे की उमेद सुजयदादा. आणि त्यांना विरोधात आता
लंके उभे राहण्याची हां, शक्यता हां, आहे. हां, हां. तर काय वाटतं तुम्हाला कोणाचं पारडं जड आहे? पारडं जड तसं आता आज तर सांगता येत नाही, दोघांचं मध्ये चांगली रेस आहे ना दोघांची पण. तरी पण काय वातावरण कसं आहे? कर्जत मागच्या वेळेस कोण होता उभा? सुजय दादा. ह्यावेळेस काय वाटतं? सुजय दादा. ह्यावेळेस पण त्यांचं पारडं जड राहील. सुजय विखे यायलाच पाहिजे निवडून. का बरं? का वाटतं लंकेच येतील म्हणून? पहिल्यापासूनच ते म्हणल्यावर यायलाच पाहिजेत ना. आणि लंके पण आहेत त्यांना आज विरोधात आता सध्या. नाही लंके जर येणारच नाही ते. का बरं असं का वाटतं? असं का वाटतं म्हणजे पहिल्यापासून तीच वाटतंय ना. म्हणजे पहिल्यापासून सुजय विखेंची ताकद जास्त. हां हां आहे ना. अजून काही त्यांनी काही काम वगैरे केल्यात का? काय खुले काम केलेले बाळासाहेब विखेंनी त्यांनी सगळे. हां पहिल्यापासूनच कामं चालू आहेत त्यांच्याकडून. आहेत ना पहिल्यापासून काम चालू. आता सुजय विखेच्या काळात काही कामं झालेत का? काही झालेत ना कामं इथं. नमस्कार आजी. नमस्कार. काय कसं चाललंय व्यवसाय? व्यवसाय बरा चाललाय. आणि इलेक्शन आले का आता इथं सध्या लोकसभेचं माहिती का? हा आलंय ना. मग काय मतदान कोणाला आहे तुमचं? आमचं सुजय दादांना पण मतदान करणार? सुजय दादाला बिन कमळ रामचंद्र उभं राहणार का? आणि त्यांच्या विरोधात कोण आहे तुम्हाला माहिती आहे काही? आपल्याला माहिती का बाकी? आमचे ही दोन पक्ष आम्ही जाम धरलेले. चालतंय. इथं एक चहाचं कॅन्टीन दिसतंय, तर आपण चालू त्यांच्यासोबत बोलू. नमस्कार सर. नमस्कार सर. नाव काय तुमचं? तात्यासाहेब क्षीरसागर. कधीपासून चालू आहे व्यवसाय? माझा 20 वर्ष झालं मी हॉटेल व्यवसायात. आता हे लोकसभेचं इलेक्शन लागलंय, काय वाटतं कोणाचं पारडं जड? या ठिकाणी नरेंद्र मोदींनी जे जनमानसांचे जे कामं केलेत, जो विकास पोहोचलेला आहे, त्यामुळं लोकांचा ओढ भाजपकडे भरपूर ओढ आहे. कारण मुद्रा योजना असेल, जनधन योजना असेल, शौचालय असेल, ज्या सामान्य गरजा होत्या गरिबांच्या, त्यासुद्धा या पहिल्या सरकारला हे पूर्ण करता आल्या नाहीत. त्या या मोदी सरकारच्या काळात या सगळ्या गरजा लोकांच्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळं स्थानिक लेवलवर विखे पाटलांनी काही कामं केलेत का तुमच्याकडे? स्थानिक लेवलला भरपूर कामं केलेली आहेत. सभामंडप असतील, रोडची कामं असतील, परत त्यांचा जो दवाखाना आहे त्या दवाखान्याच्या माध्यमातून हजारो रुग्ण तिथं अल्प दरात बरे होऊन आलेले आहेत. त्यामुळे ते एक मोठा आशीर्वाद त्यांना लाभणार आहे. ती एक मोठी जमेची बाजू आहे त्यांच्यासाठी. म्हणजे दवाखान्याच्या माध्यमातून निःशुल्क, अगदी निःशुल्क म्हणजे कमी दरात, एकदम अल्प दरात, ज्याची बाबा ऐपत नाही अशी जी पेशंट आहेत तालुक्यातील, ते एकदम अल्प दरात तिथून निवडून आले. मोठे मोठे आजारातनं ती बाहेर पडलेले ती कारण ती मोठा गरिबांचा एक आशीर्वाद त्यांना लागणार आहे आणि त्यामुळे त्यांना अडचण येणार नाही 100%. नमस्कार. नाव काय तुमचं? गणेश अनारसे. राहणार आंबेजळगाव. आंबेजळगाव. हो. तर मग काय वाटतंय, कसं आहे वातावरण? वातावरण कमळाचं चांगलं आहे. कमळाचं चांगलं आहे. आणि बाकी सुजय विखे सुजय विखे 100% येणार. सुजय विखेंचं पारडं जड आहे. लंके पण त्यांना चांगली टक्कर देतील असं म्हणतात. लंके टक्कर देते पण ती पारनेर त्या साईडला चालते, इकडे काय त्यांचा प्रभाव नाही. ह्या भागात सुजय विखेंनी काही कामं केलेत का इकडे? भरपूर कामं केलेत. आमच्याच अनारसे रस्कर वस्ती आंबेजळगावमध्ये, तिथं पावसाळ्यात अक्षरशः जाता येत नव्हतं शेतकऱ्यांना. दूध घालाय म्हणा, कुठं शेतीची कामं. आता असा भारी रोड करून दिलाय, मुरमीकरण, एक नंबर काम केलं. अच्छा. हो. आणि अजून विखे पाटलांचं चांगला प्रभाव आहे. आणि काय अजून काय समस्या अजून आहेत का इथलच्या? काही अजून इथलच्या समस्या, पाण्याची बी समस्या नाही म्हणता येत तिला, रेग्युलर चालू आहे पाणी. चांगलं लक्ष आहे त्यांचं. नमस्कार साहेब. नमस्कार. नाव काय साहेब तुमचं? सुनील यादव. आणि पुढं इथलचे कर्जतचेच का तुम्ही? भैरोबावाडी. काय वाटतं आता सध्या वातावरण कोणाचं आहे, विखे का लंके? विखेंचं पहिल्यापासून आजोबापासून ते लोकांची कामं करतात, लोकांना सहकार्य करतात, त्यांचं वेळेत काढतात. मोठा दवाखाना आहे, ते कितीतरी लोकांना सहकार्य करतात तिथं. असं. बरं. मग विखेंचं अजून काय तुम्हाला काय वाटतं का त्यांनी कामं केल्यात बाबा ग्राउंडवर एवढी? हो, हे रस्ता बघा तुम्ही, नगर ते सोलापूर रस्ता बघा कसं केला, बघितला किती भारी केला आहे. कर्जमध्ये कितीतरी त्यांनी काम केलं तिथं. लंके म्हणतात आम्ही 15 घर आहे, चिरापची करत राहतात, ते लहान शेजारात गरळी, आणि त्याच्या मग गाड्या तापाने घालतात, हजारो गाड्या मागतात 500. एवढे गाड्या आणल्या कुठून यांनी? म्हणजे लंके फक्त बोलतात का तसं वागत नाही? बोलतात तसं वागत नाही. तर त्यांचा व्हिडिओ बघितलं मी पारनेरचा, एवढी पारनेरमध्ये दादागिरी केली त्या लोक, त्यांनी असं ते म्हणजे 5 पोरं एकाचा काही कामं काढून टाकला, असं मी व्हिडिओ बघितलं मी त्याच्या ग्रुपला. बरं. आणि विखे पाटलांचं अजून तुम्हाला काय वाटतं, दवाखान्यात सोडून अजून काय कामं आहेत त्यांची?
अहो कर्जमध्ये किती लोकांना आता की काही बी कामं कसली कामं करते ती, कोणी फोन करा, कोणाचा फोन घेत काय अडचण नाही, काम करते. आणि जे केंद्र सरकार आहे भाजपचं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? केंद्राचं गोरगरिबांना कितीतरी माल फुकट येतो, तेल येते, डाळ येतं, साखर येते. आणि मोदीने आता 600 रुपये डोर लोकांना होता, ते मोदी साहेबांनी 1,500 रुपये डोल चालू केला आहे. आणि आता आम्हाला स्वतः 18,000 रुपये आलं, मुलाला 6 आलं, मला 6 आलं, आमच्या वडिलांना 6 आलं. असं किती कायला 24 आलं, कायला 6, कायला 12 आलं. केंद्र सरकारच्या योजनेवर खुश आहेत तुम्ही? हा, एकदम खुश आहे, 100%. आणा अहो, मागण त्याला ये रे, मागण त्याला कोंबडी चढे, मागण त्याला गायचा गोठा आहे. 80,000 रुपये फुकट मिळतं, 80,000 रुपये. कुणी मागा, कुणाला बी आहे ती. आज चालू आहे ती. धन्यवाद सर. काय वाटतं कोण निवडून येईल? आता विखे पाटीलला येणारच हे समजायलाच माहिती आहे. रामशिंदे साहेब आहेत. हो. आणि लंकेचं काय वातावरण नाही का इकडे काय तसं? लंकेचं काय अजून तर कोणी म्हणलंच नाही आम्हाला काही. हो. आणि आता तुम्हाला मग आता सरकार बीजेपीच्या सरकारकडचं काही सोयी सुविधा भेटतात का? बीजेपीच्या सरकारचं समजा आम्हाला मिळतं. आता PM किसानचे मिळतात, डोलाचे मिळतात. फक्त थोडं आमचं ते इमेज राहिले अशा थोडी, पण ते बी येते ना आज उद्या मागं पुढं. आणि इथं स्थानिक लेवलवर सुजय विखे पाटलांचं काही कार्य आहे का? आहेच की, नाही असं कसं म्हणता येईल. त्या पद्धतीने आहेच ना त्यांचं. आरोग्याची लोकांना सेवा देतात. अजून काही अडचणी गोरगरिबाला दवाखान्यामधून सेवा मिळते, काही सवलतीच्या दरामध्ये. काम आहे त्यांचं? नाहीतर काय कामच आहे त्यांचं. बरं. तुम्हाला काय वाटतं, काय तुमचं काय मत आहे? मग काय नाही, सगळ्या सुखसोयी आहेत विखे पाटलांच्या मध्ये. म्हणजे 70 वर्षाच्या म्हणजे लोकांना बरेच साहित्य वाटप झाले. लोकांचं म्हणजे दुखण्याचं बी जर तिकडं हॉस्पिटलला गेले तर व्यवस्थित चाललेलं आहे. दवाखान्याचा आधार आहे? हा, दवाखान्याचा आधार आहे आणि सगळं चांगलं चाललं आहे त्यांच्या. आणि इथं काही कामं रस्त्याची वगैरे काही रस्त्याचे झाले, ब्लॉकचे झाले, सगळे कामं चालू आहेत, हवेचे कामं चालू आहेत. तसं काय भाजपच्या काळात एकदम चांगलं चाललेलं आहे. विखे पाटलाबद्दल? विखे पाटला, सुजय विखे पाटील. आणि लंकेचं काय म्हणणं आहे तुम्ही? अजून तर काय ऐकायला आलंच नाही. मग आता काय विषय काही नंतर असेल ते काही नंतर सांगता येईल. आपण काय ऐकलंच नाही काही, तर आपण काय सांगू शकतो? म्हणजे सध्या पण विखे पाटलांचं आहे चालू आहे. कारण ह्याच्यात म्हणजे आता 1-2 जणांनी काय आपले तिकडे ते गुंगडी मिटिंगचं ठेवलेलं आहे त्यांनी ते विषय. ते सकट माझ्या परत निरोप आलता किंवा ते स्वीकारा केला आपल्याला फरकट येत आणि चिंचोली गावात. बरं, चालतं. धन्यवाद. जत तालुक्यातल्या एका दवाखान्यात जाऊन आपण बघूयात तिथं डॉक्टर भेटत आहेत का, त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करूयात. त्यांना काय वाटतंय ते पाहूयात. चल. नमस्कार सर. नमस्ते सर. तुमचं नाव? डॉक्टर प्रकाश भंडारी. किती वर्षापासून व्यवसाय करताय सर तुम्ही? मी 1997 पासून इथं व्यवसाय करतोय. साधारणतः 27 वर्ष झाली. अच्छा. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय, कसं आहे कर्जतचं वातावरण? आणि जे आपले उमेदवार आहेत सुजय विखे आणि निलेश लंके, त्या दोघांमध्ये तुल्यबळ जास्त कोण वाटते तुम्हाला? मला तुल्यबळ डॉक्टर सुजय विखे वाटतात. आणि अजून लंकेंचं तिकीट काही डिक्लेअर झालेलं नाही, पण पार्श्वभूमी आहे, आमच्या व्यवसायाशी संलग्नित आहेत, त्याच्यामुळं सुजय विखे मला सरस वाटतात. सुजय विखेमध्ये असं काय वाटतं क्वालिटी सरस तुम्हाला का, जे ते जास्त बेटर उमेदवार आहेत? कसं आहे, एक त्यांना मूळचाच वारसा आहे राजकारणाचा. अनेक शैक्षणिक संस्था त्यांच्या ताब्यामध्ये आहेत, मेडिकल कॉलेजेस त्यांच्या ताब्यामध्ये आहेत, त्यांचे स्वतःचे वैयक्तिक आहेत, हॉस्पिटल्स आहेत. आम्ही पाहतो ना की अनेक पेशंटच्या एन्जिओप्लास्टी असतील किंवा ऑपरेशन्स असतील, म्हणजे एकदम नगण्य दरात किंवा जे मोफत होत आहेत त्यांच्या माध्यमातून वर्षानुवर्ष. म्हणजे एखादा गरीब पेशंट असला आणि लाखो रुपयाचं एखादं जर ऑपरेशन करायचं म्हटलं तर त्यांच्या हॉस्पिटल्सला त्या स्कीम आहेत. आणि त्या माध्यमातून मी पाहतो रोज अनेक, म्हणजे माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी शेकडो लोक तिथं पाठवले आणि तिथून त्यांच्या एन्जिओप्लास्टी असतील किंवा काही ऑपरेशन्स असतील तर त्या आम्ही मोफत करून घेतलेल्या आहेत. शिवाय सुशिक्षित उमेदवार आहे. आणि अंतिम ध्येय म्हणजे काय की एखादा प्रादेशिक पक्ष आपण साथ देणं आणि ते शेवटी जाऊन वरती लोकसभेला आपल्याला विचार करताना देशाचा विचार करायला पाहिजे. तर हे मत आपलं शेवटी पंतप्रधान पदाला जाऊन मिळणार आहे. जर समजा आपल्याला देशामध्ये मोदींचं झालेली जी काही प्रोग्रेस आहे, बाहेरच्या देशामध्ये भारताची वाढलेली जी काही पत आहे किंवा इथलं इन्फ्रास्ट्रक्चर जे काही वाढलेलं आहे, त्या हिशोबानं आपल्याला जर समजा मोदीला मत द्यायचं असेल तर लोकल विचार न करता लोकसभेला आपल्याला मोदींचा विचार पुढे ठेवून मतदान करणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
तर आज आपण कर्जतमध्ये कर्जतवासियांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात काही संमिश्र प्रतिक्रिया होत्या, तर काही विद्यमान खासदारांच्या बाजूने देखील लोक बोलली. तर बघूया येणाऱ्या निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी मतदान पेटीत कोण कोणाच्या बाजूने जास्त कौल मिळतोय. धन्यवाद.